आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अयो सिद्धू दादा, सिद्धू दादा। अरे आरती वहिनी, काय कुठे? सॉरी हो, माझं लक्षच नाही गेलं। काय म्हणता बाकी? आता काय बाबा, कोणाचं तरी लगीन झालंय म्हणलं आमच्याकडे कोण बघणार आहे? कोण कुठली आरती बहीण आणि कुठलं काय? काय बोलताय वहिनी? असं काही नाहीये, तुम्हालाही माहिती आहे ना। बरं मला सांगा, आमची भावना ताई कशी आहे? रमली का नाही तुमच्या घरी? मला खरं सांगू का, हे होण्यासाठी नाही का चमत्कार होण्याचीच गरज आहे। आणि सध्याची आमची घरची परिस्थिती बघताच तो चमत्कार इतक्या लगेच होईल असं वाटत नाही। पण तुम्ही काळजी करू नका, तो चमत्कार होण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयारच आहे आणि करतोच आहे। क्या मी कशाला काळजी करते तुम्ही असताना? मला चांगलं ठाऊक आहे का तुम्ही आमच्या भावना ताईला लई सुखात ठेवणार आहे, हा ना? बरं मला सांगा, आज कुठला कार्यक्रम आहे तुमच्या घरी? अहो कसला काय वहिनी, माझ्या घरचे कुठलाही कार्यक्रम करायला तयारच नाहीयेत। करणं तर दूरची गोष्ट आहे, मी साधा जरी त्यांना विचारलं ना की काय काय कार्यक्रम असतात तेही सांगत नाही तो मला। अहो इथे मीच लोकांकडे जाऊन चौकशी करतो, त्यांना विचारतो की काय काय कार्यक्रम असतात। आता आजच बघा ना, आज आमच्या घरी जागरण गोंधळ आहे। अगं बाई, हो का? हो, पण आता गोंधळींना आमंत्रण कोण द्यायला जातंय? मी एकटाच जातोय। हे बघा, कोणाला काय वाटतं मग खरंच फरक नाही पडत, पण मला माझ्या लग्नाचा जागरण गोंधळ आहे ना एकदम जंगी घालायचा। अहो पण सिद्धू दादा, आता हे जागरण गोंधळ वगैरे घालून घेसाल हो एकटं, पण ते हळद उतरायचा कार्यक्रम तो कसं करणार तुम्ही एकट्यानं? त्याला घरातली माणसं लागतात। हळद उतरवण्याचा कार्यक्रम? अहो तेच तर सगळं मला कळत नाहीये ना। आणि बघा, बाकी कोणाला काय वाटत नाही मला बिलकुल फरक नाही पडत हो, पण माझ्यासाठी हे लग्न खरंच खूप स्पेशल आहे ना, म्हणून मला या लग्नातले जे काही कार्यक्रम आहेत ना ते एकदम व्यवस्थित आणि छान पार पाडायचे आहेत। पण सध्याची परिस्थिती बघताच या जागरण गोंधळानंतर आमच्या घरात कुठला कार्यक्रम करता येईल असं मला खरंच वाटत नाही। नाही 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 सिद्धू दादा, हळद उतरायचा कार्यक्रम तर झालाच पाहिजे हो। काय तर सुचलंय वाटतं सिद्धू दादाला, हा ना? सांगा काय सुचलंय? वहिनी मला एक सांगा, हळद उतरवणं महत्वाचं आहे ना? होय। मग ती सासरी उतरवली काय किंवा माहेरी उतरवली काय, काय फरक पडतो? हे एक नंबर बरोबर बोलला बघा तुम्ही। अरे बेस्टच होईल। मी आजची घरी जाते, सगळा कार्यक्रमच फिक्स करून टाकते। आपण तुमचा हळद उतरायचा कार्यक्रम आपल्या घरीच करायचा। कडक वहिनी, थँक्यू सो मच। यायला लागतंय सिद्धू दादा। देवासारखं भेटला तुम्ही आज दिवस। चला यायला लागतंय। थँक्यू थँक्यू, भेटूया। येऊ का? नमस्कार नमस्कार, समस्त गाडे पाटील कुटुंबाला सिद्धिराजचा नमस्कार। एक आनंदाची बातमी मी जाहीर करतोय आता। आई वहिनी तुम्ही पण या। अरे या या या। तर आज संध्याकाळी माझ्या लग्नाचा जागरण गोंधळ आयोजित केलेला आहे, तर तुम्ही सगळे उपस्थित राहा अशी माझी नम्र विनंती। अरे वा, म्हणजे अजून तुझा गोंधळ घालायचा राहिलाच का? लग्नात जो गोंधळ घातलाय तो पुरा झाला नाही का? म्हणून आता लग्नानंतर सुद्धा गोंधळ ठेवलाय। लग्न करून ती बॅग तू घरात आणून ठेवलीस ना, तो गोंधळ निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले आमच्या। आणि एक सांगून ठेवते सिद्धू, जागरण गोंधळ हे चांगल्या कार्यानंतर घालायचे असतात। तुमच्या लग्नानंतर गोंधळ नाही, शोकसभा ठेवायला लागली।
संध्याकाळी सगळ्यांनी रेडी राहा. सहकुटुंब सहपरिवार मी तुम्हाला आमंत्रण देतोय. तू इथं तिकडे थांबा, पुढे यायचं नाही. हे बघे, जोवर तू माझे पैसे देत नाहीस तोवर माझ्यापासून तुझी सुटका नाही. अरे पण तुझा या महिन्याचा हप्ता दिलाय ना व, मग कशापायी मला त्रास देतोय? वाट सोड, नाही तर सांगून ठेवत्या. आ! ए सोड. प्लस ना हं? मग सगळं लोन फेडल्यासारखं माझ काय दाखवते हा? सोड सोड. अरे सोड की मेल्या. या आधी किती हप्ते थकवले हं? तेव्हा हात जोडत यायचीस. लग्न झाल्यापासून माज आलाय काय? पण हे लग्न तुझ्यासाठी असेल, पण माझ्यासाठी तू आता पण चालशील. व्यंकी, सोड व्यंकी सोड. तुझ्या तर व्यंकी, व्यंकी सोड त्याला. चल आपण जाऊ इथं. चल चल आपण जाऊ. चल. ए कुठं निघालात? हा माज आलाय का तुम्हा दोघांना? मला नडताय. पैसा टाकायचा आत्ताच्या आत्ता, त्याशिवाय जाऊन देणार नाही. व्यंकी काय करतो तू? पैसे नको दे त्याला. नको नको, ते घरच्या घरच्याला द्यायचं ना आपल्याला. कशाला दिले त्याला पैसे? अरे ते घरी द्यायचे होते. माझा हात पकडला म्हणून चिडलाच होय. अरे पण सगळे पैसे देऊन टाकले. परत नाही हात पकडणार मग. लक्ष्मी निवास